नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत अथश्री साई सचरित अध्याय 27. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. दृढ धरल्या श्री सद्गुरु चरण गडे ब्रह्मत्रय मूर्ती नमन. गडे ब्रह्मादित्रय मूर्ती नमन. साक्षात परब्रह्माभिवंदन. स्वानंद घन सुप्रगट. मारिता एका सागरी बुडी. साधती सकळ तीर्थ परवडी. बैसता गुरुपदी देऊनी दडी. आतुडती बुडी सकळ देव. जय जय आजी साई सद्गुरु. जय जय आजी सायुज्य कल्पतरू. जय जय आजी निजबोध सागरू. कथेसी आदरूप जवी. मेघोदका लागी चातक. तैसे तव कथामृता भाविक. सेवत तुझे भक्त सकळीक. पावत सुख सदैव. परिसता तव कथा निर्मळ. स्वेदांगी फुटो निखळ. नेत्री दाटो प्रेमजळ. प्राण पांगुळला राहो. मना येओ गैवर. रोमांच उठोत वरचेवर. रुदन स्पुंदन वारंवार. घडो सपरिवार श्रोतया. तुटून जावोत परस्पर विरोध. सान थोर भेदाभेद. हाच गुरु कृपा बोध. करावा शोध अंतरी. येईन हा दृष्टी दाविता. सर्वेंद्रिया त्याची अगोचरता. सद्गुरु विण याचा दाता. न मिळे धुंडिता त्रिभुवनी. कामादी षडविकार शमन. भक्तिभाव निस्सीम प्रेम. नूपस्ता गुरुपदी निष्ठा परम. होईन उद्गम अष्टभावा. भक्ताचे जे निज सुख. तेनेची गुरुसी परमहरिक. भक्त जो जो परमार्थोन्मुख. तो तो कौतुक गुरु ते. देह गेह पुत्र जाया. मी माझे हा व्यापवाया. ही तो सर्व क्षणिक माया. जैसी छाया दुपारची. बांधू नये मायेची गुंती. ऐसे जरी असेल चित्ती. अनन्य भावे साई प्रती. शरणांगती संपादा. लावावया मायेचा अंत. वेदशास्त्री टेकिले हात. पाहिल जो भूती भगवंत. तोची तो निश्चित तरेल. सोडोनिया निजामशाही. धन्य तो पाटील चांदबाई. सवे घेऊनी फकीर साई. आरंभी येई नेवासिया. तेथे वर्ष 6 मास. फकीराचा होई निवास. तेनेच कानड गावीच्या कमास. सवासास ठेवियले. असं पुढे प्रसिद्ध टाकळी. तेथील घेऊन तेथील दगडू तांबोळी. कमा बाबा समवेत ही मंडळी. तेथून आली शिर्डीस. जागोजागी अपरिमित. पवित्र स्थळे तीर्थे भौत. परिसाईच्या भक्ताप्रत. शिर्डीचा अत्यंत पवित्र. जरी न दैवे येता हा योग. कैचा मग हा महाभाग. आम्हा दिना हा संयोग. महद्भाग्य हे आमुचे. जे जे भक्त शरणांगत. साधा वया तत्कार्यार्थ. साई तया सदावी यथार्थ. सन्मार्ग हितार्थ तयांच्या. तरी श्रोता एकाग्र मन. होऊन करा सच्चरितावर्तन. ते हे परम गुरु कृपा साधन. चरित्र पावन साईंचे. गताध्यायी निरूपण. एकासी निज गुरुपदी स्थापन. अक्कलकोट स्वामींची खूण. एकास देऊन जागविले. एकाचा चुकविला आत्मघात. युक्ती योजून या अकल्पित. जीवदान दिदले क्षणात. ओढवला देहांत टाळूनी. आता या अध्यायी कथन. कधी कैसे साई प्रसन्न. होऊन करत अनुग्रहदान. सुखसंपन्न भक्तास. दीक्षा प्रकार तो अद्भुत. जैसा कवणा लागी होत. विनोदपूर्ण हसत खेळत. श्रोते परिसोत सावचित्त. उपदेशाच्या अनेक रीती. मागावर निल्या येच ग्रंथी. जैसी ज्याची ग्राहक स्थिती. मार्ग उपदेशती तैसाच. वैद्य जाणे रोगाचे निदान. तयास ठावा मात्रेचा गुण. रोग्यास नाही त्याची जाण. आधी आण गुळ म्हणे.
गुळ गोड परी अपकारी, रोग तदर्थची हट्ट धरी, रोगी तदर्थची हट्ट धरी, घेईन वाटी औषधाची करी, गुळाविन करावरी न ठेवता, चालेन रुग्णावर सक्ती, वैद्य तेव्हा युक्ती योजती, आधी गुळ मग औषध देती, परी साधती निज कार्य, मात्र अनुपान तेवढे बदलती, तेने गुळाचे दोष हरपती, योजिली औषधे कार्यक्षम होती, त्याची रीती बाबांची, हाच नव्हे सर्वत्र नियम, अधिकार आणि मनोधर्म, जैसी सेवा भक्त प्रेम, तैसाच उपक्रम सानुग्रहा, नवल बाबांची अद्भुत कृती, जेव्हा कोणा प्रसन्न होती, मग तया ते अनुग्रह देती, कवण्या स्थिती ते परिसा, आले एकदा तयाचे चित्ता, ध्यानी मनी कोणाच्या नसता, सहज विनोद थट्टा करता, भक्त कृतार्थता साधित, इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी, सहज येईल भक्ताच्या मनी, ग्रंथ बाबांच्या हाती देऊनी, प्रसाद म्हणून तो घ्यावा, मग पुढे त्या ग्रंथाचे वाचन, केल्या होईल श्रेय संपादन, श्रोत्या वक्त्याचे परमकल्याण, प्रसाद पूर्ण श्रवणते, कोणी दशावतार चित्रे, कोणी दशावताराची स्तोत्रे, कोणी पंचरत्नी गीते समपवित्रे, पुस्तके चरित्रे अर्पित, दासगणू ही संतलीलामृत, भक्तलीलामृत ही अर्पित, कोणी विवेक सिंधू ग्रंथ, ते बाबा देत श्यामाते, पुस्तके ही श्यामा तुजला व्हावी, म्हणणे आपल्या घरी बांधून ठेवी, श्यामाने आज्ञाशिरी वंदावी, पुस्तके रक्षावी दप्तरी, आणून ऐसे एक भक्तमणी, ग्रंथ आणीत दुकानातुनी, की बाबांच्या हाती देऊनी, प्रसाद म्हणून मागावे, स्वभाव बाबांचा जरी उदार, हेही कराया लागे देर, नेती माधवरावास बरोबर, करती समोर तयासी, तया करवी बाबाचे हाती, समय पाहुनी ग्रंथ देती, बाबा जैसी ग्रंथाची मती, तैसीच भक्त स्थिती ठावी, भक्ताने द्यावे ग्रंथ करी, बाबांनी चाळावे वरचे वरी, भक्ताने घ्यावया ते माघारी, हस्त पुढारी धरावे, परीन बाबा तया ते देती, तो ते देती माधवा प्रती, म्हणत श्यामा ठेवया प्रती, असू दे संप्रती तुझपाशी, श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती, हे जे आतुरते हात पसरती, त्याचा त्यास देऊ का प्रती, तर ते वदती तू ठेव, एकदा भक्त काका महाजनी, आवडतं यास भागवत वचनी, वाचनी, सवे ग्रंथाची प्रत घेऊनी, शिर्डी लागुनी पातले, माधवराव भेटू आले, वाचू म्हणून पुस्तक उचलले, हाती घेऊन मशिदी गेले, सहज पुसले बाबांनी, श्यामा हे पुस्तक कसले, श्यामाने ते निवेदन केले, बाबांनी ते हाती घेतले, परत केले पाहून, हेच पुस्तक हीच प्रत, हेच नाथांचे भागवत, व ते श्री कर प्रसाद प्राप्त, महाजनी प्रत पूर्वीच, ग्रंथ नव्हे तो मालकीचा, आहे काका महाजनीचा, वाचू तात्पुरता झाली इच्छा, स्पष्ट वाचा कळविले, तरीही बाबा वत्ती तयाला, ज्या अर्थी हा म्या तुझ दिदला, ठेव तू आता आपल्या संग्रहाला, येईल कामाला दप्तरी, असो पुढे काही काळे, पुनश्च काका शिर्डीस आले, आणि सवे आणिक भागवत आणले, हस्ती ओपिले साईंच्या, प्रसाद म्हणून माघारा दिदले, नीट जीव लावा आज्ञा पिले, की ते जीवाभावाला आपुले, येईल आश्वासिले काकास, ह्याची कामी येईल आपुले, नको देऊ हे कोणास वाहिले, ऐसे मोठ्या कळकळीने कथिले, सप्रेम वंदिले काकांनी, बाबा स्वय अवाप्त काम, पदार्थ मात्री पूर्ण निष्काम, भागवत दयांचा आचरता धर्म, संग्रह श्रम किमर्थ, कोण जाणे बाबांचे मन, परिहे ग्रंथांचे संमेलन, व्यवहार दृष्ट्या अति पावन, श्रवण साधन निज भक्ता, शिर्डी आता स्थान पवित्र, देशोदेशी जे बाबांचे छात्र, होतील वेळोवेळी एकत्र, ज्ञानसत्र मांडतील, तेव्हा हे ग्रंथ येतील कामा, दप्तरातून दावील श्यामा, स्वया आपण जाऊ निजधामा, ग्रंथ प्रतिमा होतील, ऐसे हे ग्रंथ परम पावन, असो शिर्डी वा अन्य स्थान, वाचता भक्तास व्हावी आठवण, संग्रह कारण असेल हे, असो रामायण भागवत, परमार्थाचा कोणताही ग्रंथ,
वाचिता रामकृष्णाधिकाचे चरित्र साईच दिसत मागे पुढे. वाटे या ग्रंथाच्या विभूती साईच नटला ते स्थिती. श्रोते वक्ते नित्य देखती समोर मूर्ती साईंची. ग्रंथ करती गुरुस अर्पण किंवा ब्राह्मणा करती दान. त्यातही आहे दात्याचे कल्याण शास्त्र प्रमाण ये अर्थी. हे काय स्वल्प प्रयोजन की जे श्यामास बाबांचे नियोजन. तो आहे ग्रंथ घरी नेऊन दप्तरी संरक्षण करावे. जैसे श्यामा भक्त निस्सीम तैसेच तयावर बाबांचे प्रेम. तयास लावावा काही नियम उदेला काम साई म्हणी. तव ते पहा काय करती जरी श्यामाची इच्छा नव्हती तरी तयावरी अनुग्रह करती. कावण्या स्थिती ते परिसा. एके दिवशी मशिदीसी बुवा एक रामदासी. होता नित्य नेम तयासी रामायणासी वाचावे. प्रातःकाळी मुखमार्जन स्नान संध्या भस्मचर्चन. करोणी भगवय वस्त्र परिधान अनुष्ठान मांडावे. विष्णू सहस्त्र नामावर्तन मागुनी अध्यात्म रामायण. पारायणावरी पारायण श्रद्धा परिपूर्ण चालावे. ऐसा कितीक काळ लोटता माधवरावांची वेळ येता. आले साई समर्थाचे चित्ता काय ती वार्ता परसावी. फळली माधवरावांची सेवा लावावा काही नियम जीवा. भक्ती मार्गाचा प्रसाद लावावा लाहो विसावा संसारी. ऐसे बाबांचे आले मनी रामदासास जवळ बोलावुनी. म्हणती पोटात आली कळ उठुनी आतडी तुटून पडचकी. जाही न राही पोटदुखी आणखी सत्वर सोनामुखी. मारल्याविन थोडीशी फक्की जाईन रुखरुखी पोटाची. रामदास बिचारा भावार्थी पुन घालून ठेवली पोथी. गेला धावत बाजाराप्रती आज्ञावरती बाबांचा. रामदास खाली उतरले इकडे बाबांनी काय केले. तत्काळ आसनावरून उठले जवळ गेले पोथीच्या. तेथे इतर पोथ्यात होती विष्णू सहस्त्रनामाची पोथी. उचलून बाबांनी घेतली हाती आले मागुती स्वस्थाना. म्हणती श्यामा ही पोथी कणी आहे पा बहुगुणी. म्हणून देतो तुझ लागुनी तितवा वाचून पाहावी. एकदा मज उपजली नड काळीज करू लागले धडधड. झाली जीवाची चडफड दिसेन धडगत माझी मज. ऐसिया त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुझला. त्या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेनी. क्षणैक उरी विसावा दिला तत्काळ हा जीवगार झाला. अल्लाच वाटे पोटी उतरला जीव हा जगला तिचेनी. म्हणून श्यामा ही तुझला नेई आजे ओजे वाचित जाई. रोज एखादे अक्षर घेई आनंददायी ही मोठी. श्यामा म्हणे ही मजला नलगे रामदास मज बरेल रागे. तो म्हणेल मीच त्याचे मागे कर्म वाऊगे हे केले. आधीच तो जातीचा पिसाट माते फिरू तापट खाष्ट. किमर्थ व्हावी ही कळफुकट नको कटकट ही माते. शिवाय पोथीची लिपी संस्कृत माझी वाणी रांगडी कुशीत. जोडाक्षरहीन जीवेस उलटत उच्चार स्पष्ट न होई मज. म्हणून बाबांचे कृत्य सकळ बाबा लाविती वाटले कळ. परी श्यामाची केवढी कळकळ श्यामास अटकळ नाही ती. माझा श्यामा असेल खुळा परी मजला तयाचा लळा. डोबलावी जीवा गळा तया कळवळा मज मोठा. ही विष्णू सहस्त्रनाम माळा बांधीन स्वहस्ते तयाचे गळा. करीन तया भव दुःखा वेगळा लावीन चाळा वाणीला. नाम पापाचे पर्वत फोडी नामदेहाचे बंधन तोडी. नाम दुर्वासनेच्या कोडी समूळ दवडी लोटुनी. नाम काळाची मान मोडी चुकवी जन्म मरण ओढी. ऐस्या सहस्रनामाची जोडी श्याम्यास गोडी लागावी. नाम प्रत्यय घेतात चोखट अप्रज्ञेही नाही ओखट. मुकासा आले जरी अवचट प्रभाव प्रगट करील. नामापरिस सोपे आन अंतशुद्धीस नाही साधन. नाम जिव्हेचे भूषण नाम पोषण परमार्था. नाम घ्यावया नलगे स्नान नामासी नाही विधी विधान. नाम सकळ पाप निर्दाळन नाम पावन सर्वदा. अखंड माझे ही नाम घेता वेडा पार होईल तत्वता. नलगे काही इतर साधनता मोक्ष हातात चढेल. दया माझ्या नामाची गोकणी तयासी झाली पापाची धुणी. तो मज गुण्याहुनी गुणी
जया गुणागुणी म्हणना मी, हेच बाबाचे मनोगत, तदनुसार मग ते वर्तत. श्यामा जरी नको म्हणत, बाबा ते सारीत खिशात. वाडवडिलांची पुण्याई सबळ, तेने साई कृपेचे फळ. ऐसे हे सहस्रनाम निर्मळ, प्रपंच तळमळ वारील. इतर कर्मा लागे विधी, नाम घ्यावे कधीही निरवधी. तयान अन ध्याय प्रदोष बाधी, उपासना साधी नाही तुझी. नाथांनीही येच रीती, एका आपल्या शेजाऱ्यावरती. हेच सहस्र नाम मारून माती, परमार्थ पंथी सुदिले. नाथा घरी नित्यपुराण, शेजारी जातीचा ब्राह्मण. होता स्नान संध्या विहीन, दुराचरण निमग्न. अध्यायाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे गणपती, सरस्वती, दत्तगुरु, श्री गुरु, कुलदेवता, सीताराम आणि सद्गुरू साईनाथांचं नमन केलेलं आहे आणि पुढे अध्याय सुरू केलेला आहे. जर आपण सद्गुरूंचं चरण दृढ धरलं तर त्रिमूर्ती म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मादी त्रयमूर्ती, तर ते साक्षात आपल्याला सद्गुरूच्या चरणी भेटतात. जसं एका सागरात समुद्रात एकदा बुडी मारली तर सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य लाभतं. तसंच तुम्ही गुरुपदी आपलं डोकं ठेवलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचं पुण्य मिळणार आहे. मग साईंची प्रार्थना केली की जय जयाजी सद्गुरू साई आहेस तू. आता पुढचं कथामृत आहे ते तुझं सुरुवात कर, मला स्फुरण येऊ दे. जसं चकोर हा चंद्रासाठी, चांदण्यासाठी वाट पाहत असतो, तसे भक्त तुझे चकोर आहेत आणि तुझं ते कथामृत कधी एकदा ऐकायला मिळेल याची ते वाट बघत आहेत. हे चातक आणि चकोर हे आपलं मिथक आहे. म्हणजे जसं कल्पवृक्ष, कामधेनू, चातक, चकोर, अप्सरा, यक्ष, गण, किन्नर, गंधर्व. तसंही आहे की चातक पक्षी फक्त स्वातीचे थेंब पडल्यावर ते वरच्यावर झेलतो आणि त्याच्यावरच तो वर्षभर राहतो, पाणी पित नाही. तसा चकोर पक्षी फक्त चंद्राचं चांदणं पिऊन जगता असं म्हटलेलं आहे. त्यासाठी तो चंद्र उगवण्याची वाट बघत आहे. मग आता कसं असतं की जर त्रिभुवनात देखील तुम्ही धुंडलं तरी सद्गुरूसारखा तुमचा दाता तुमच्या पाठीशी उभा कोणी राहणार नाही. हे कामक्रोधाचे जे 6 विकार आहेत आपले, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि दंभ, हे जे 6 विकार आहेत ते 6 विकार सद्गुरू आपले म्हणजे बाजूला काढतो. आणि जसं जसं आपलं मन भक्ती मार्गाकडे लागतं तसं तसं सद्गुरूला आनंद होतो आणि सद्गुरू आपल्या शिष्याचं कौतुक करीत असतात. आता त्या शिर्डी गावाचं भाग्यच होतं म्हणून निजामशाहीमधून तो चांदभाई पाटील ह्या फकीराला आपल्या समवेत घेऊन आला. मग पहिले वर्ष 6 महिने कुठं राहिले ते कानड म्हणून गाव आहे, कन्नड आहे आता पण त्या बाजूला गाव, तिथे राहिले. तिथनं पुढं टाकळीला येऊन राहिले. तिथं दगडू तांबोळी कोण होता त्याच्यासोबत राहिले काही दिवस आणि शेवटी ते बाबा शिर्डीला आले. बरं, मागील अध्यायात आपण बघितलं आहे की एकाला त्याच्या स्वतःचा गुरु होता, त्या गुरुचं स्थान म्हणजे बाबा तिथंच तुझं मन राहू दे. ते कोणाला 2 रुपये आधीच दिलेत तुला, मी आता 3 रुपये दिले ही आठवण करून देऊन अक्कलकोट स्वामींची खून पटवली. कुणाला जीव द्यायचा होता पण त्याला ते एक अध्याय दिला दुसऱ्याच्याकडनं, स्वामींचाच अध्याय, की तो विहिरीत उडी मारतो आणि स्वामी येऊन वाचवतात. म्हणजे आत्मघात करू नको, आत्मघातासारखं पाप नाही, हे मागच्या अध्यायात सांगितलेलं आहे. आता या अध्यायामध्ये काय तर अनेक भक्तांना कशी सवय होती तर त्यांना ज्या काही ग्रंथाचं वाचायचं असायचं तर ते बाबांकडे आणून द्यायचे आणि बाबांच्या हातून बाबांनी परत द्यावा अशी त्यांची अपेक्षा असायची. पण बऱ्याच वेळा बाबा ते श्याम्याकडे द्यायचे, म्हणजे माधवराव देशपांड्याकडे, की श्याम्या तू हे तुझ्या घरी नेन तुझ्या दप्तराला साठवून ठेव. आता श्यामा पण विचारायचा की अरे महाराज ते भक्त एवढे मागतायत, हात पुढं करतायत, त्यांना परत द्या ना. तर नाही नाही म्हणे, हे तुझ्याकडंच राहू दे. मग कसं असतं, रोगाला कडू औषध नको असतो तर त्याला गुळ पाहिजे. आधी हातावर गुळ दे तर औषध पिन. मग वैद्य काय करतो, त्याची इच्छा पण पुरवतो, हातावर एक गुळाचा खडा देतो पण इकडे औषधाची मात्रा पण वाढवतो. म्हणजे काय, त्या गुळाचं जे काही वाईट दुष्परिणाम होणार आहेत त्याचं उपशमन पण होतं आणि तो रोगी औषध पण घेतो. तसंच बाबा थट्टा विनोद करत, काही गोष्टी करत, पण त्यांना जे समोरच्यासाठी योग्य वाटतं तेच बाबा करतात.
बाबांना कोणी दशावताराची चित्र, दशावताराची स्तोत्र दिली, कोणी पंचरत्नी गीता, अनेक चरित्र पुस्तकं, दासगणूंनी पण भक्त लीलामृत, संत लीलामृत आणून दिलं, कोणी विवेक सिंधू दिला, कोणी काय दिला. बाबा एरवी ज्यांच्या मनात आलं त्याला देत असत, पण सर्वांना काय देत नसत. तर ती सगळी पुस्तकं अशी बाबांच्या तिथं होती. मग एकदा काका महाजनी आले, भागवताची प्रत घेऊन आले आणि ती दिली. त्यांना वाटलं तर बाबा परत आपल्याकडे देतील, कारण त्यांना पारायण करायचं होतं. पण ते त्यांनी श्याम्याच्या हातीच ठेवलं. बरं, ती मूळ प्रत होती. बरं, ती त्यांच्या गुरूंनी काका महाजनींना दिली होती आणि मूळ ती आपले नाथ भागवत, म्हणजे भागवत कोण लिहिले? नाथांनी लिहिले. तर नाथांच्या हातची ती मूळ प्रत होती. पण बाबांनी ती काय परत दिली नाही. ती प्रत त्यांनी श्याम्याकडंच दिली. नाही, एकनाथांच्या हातची नव्हती ती, तर मागे बाबांनाच ती अर्पण केली होती आणि बाबांनी ती प्रत काका महाजनीला परत दिली होती. आणि ती प्रत सहज वाचायला म्हणून या माधवरावांनी घेतली आणि आले. आणि मग बाबा म्हणे आता हे तुझ्याकडेच ठेव. तर ते स्वतः सांगू लागले, काका ही माझी प्रत नाही आहे बाबा, देवा ही माझी प्रत नाही आहे, ही प्रत काका महाजनीची आहे आणि तुम्हीच त्यांना दिलेली आहे. नाही नाही म्हणे, आता ती तुझ्या संग्रहालाच ठेव. मग काही दिवस गेले, परत काका महाजनी दुसरं भागवत घेऊन आले आणि ते परत बाबांच्या हाती दिलं. ते मात्र बाबांनी त्यांना परत दिलं आणि 10 वेळा सांगितलं की तू हे वाचत जा, हेच तुझ्या उद्या कामाला येणार आहे. हा ग्रंथ चांगला आहे. ह्या ग्रंथाने मला पण एकदा आयुष्यात काही त्रास झाला होता, माझ्यावर पण काही जीवघेणं गोष्ट आली होती, पण हे ग्रंथाचं मी वाचन केलं, माझी नड आहे, माझी परवड आहे ती थांबवली. असं तर उगाच सांगितलं. बाबांना कसली नड परवड, बाबा स्वतःच साक्षात परब्रह्म. पण ते सांगितलं की आता ही प्रत तू तुझ्याकडं ठेवत जा. मूळ ग्रंथांची पद्धत कशी आहे? एक तर आपल्या गुरूंना अर्पण करावे किंवा ते ब्राह्मणांना द्यावे, म्हणजे ब्राह्मण त्याचं संरक्षण करून लोकांना पुन्हा ते भविष्यामध्ये उपलब्ध करून देतात. म्हणून मग एकदा बाबांच्या मुनी काय आलं काय माहिती, की आता माधवरावाला दीक्षा द्यायची. माझा सगळ्यात त्यांचं प्रेम होतं कोणावर? माधवरावावर, की श्याम्या माझं बाळ आहे, श्याम्या माझं लाडका शिष्य आहे, तर श्याम्या मायासाठी काय काय करतो आहे, तर त्याला द्यायचं होतं. श्यामेची इच्छा नव्हती तरी जबरदस्ती द्यायचं होतं. एक रामदासी होता, त्याचा नित्यनेम होता, सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे करायची, भस्म लावायचं अंगाला, भगवी वस्त्र नेसायची आणि विष्णू सहस्त्रनामाचं आवर्तन करायचं आणि त्याच्यानंतर पाठीमागून अध्यात्म रामायण करायचं. आता तो बिचारा वाचायला बसला. बाबा तरी कसले, बाबांच्या जवळ जाऊन सांगितलं, माझं पोट जरा खराब आहे बाबा, माझ्या पोटात कळ येते, असं वाटतं की आतली आतडी तुटून पडतील, तर जा जराशी पोटदुखी काय माझी राहत नाही, जराशी सोनामुखी घेऊन ये, त्याची फक्की मारल्याशिवाय काय जमणार नाही. खरं तर सोनामुखी असं औषध आहे की त्यांना अजून ढाळे होतात, पण बाबांची सगळी औषधं पण जगाची वेगळीच होती ना. तर तो बिचारा गेला धावत धावत दुकानामध्ये सोनामुखी आणायसाठी. आणि याने काय केलं, इकडं आसनावरनं उठले, त्याची ती पोती घेतली आणि म्हणे बघ ही किती छान आहे की नाही विष्णुनामाची पोती, कणी म्हणजे श्यामाई पोती कशी आहे, तर ही म्हणे बहुगुणी आहे, चांगली आहे, ही कल्याणकारी आहे. एकदा माझ्यावर नड झाली होती, पिढा आली होती, माझं काळीच धडधड करत होतं, जीवाची चडफड चालू होती, माझ्या मनाला काही चैन नव्हतं. पण काय सांगू श्यामा, त्या प्रसंगाला मी ही पोथी वाचली आणि मला खूप बरं वाटलं. आता ही ठेव तुझ्याकडं. तर तो म्हणे मला नको बाबा म्हणे, एक तर त्या बुवाची पोथी आहे, तर बुवा म्हणे एक तर तापट आहे, खाष्ट आहे म्हणे, भांडखोर आहे, तो फुकट मायाशी भांडत बसेल, शिवाय ही संस्कृतमध्ये आहे, मला काही त्याची जोडाक्षराचा उच्चार करता येत नाही आहे, मग मला हे नको. त्यांना वाटलं बाबा तर ते आहेत आणि माझ्यात कळच लावत आहेत, पण बाबांना श्यामाची कळकळ होती. तर बाबाने ठरलं नाही, जबरदस्ती विष्णू सहस्त्रनाम ह्याच्या गळ्यामध्ये मी आता बांधणारच आहे आणि तू ही पोथी ठेवच. मग आता इथं नामाचा महिमा सांगितला आहे, म्हणजे नाम घ्यायला काही शुद्ध आंघोळ अमकं तमकं काही नाही, नाम तुम्ही कधी घेऊ शकता. ते म्हणतात ना की त्रेतायुगी तप होतं, द्वापारयुगी होम होते आणि कलियुगामध्ये नाम घ्यायचं आहे. तर तुमचं सगळं एका साध्या नामाने पण तुमचा भवसागर पार होईल. मग आता नाम पापाचे पर्वत फोडतं, नाम देहाचं बंधन तोडतं, नाम दुर्वासना वाईट गोष्टी मनातून निघून जातात, नाम काळाची मान मोडतो, तुमच्याकडे येणाऱ्या जन्ममरणाचा फेरा चुकवतो, अशी या सहस्त्रनामाची गोडी आहे.
तर नामापोरी सोप्यानं, नामासारखं सोपं काही भक्ती करायला आहे का? तुमचं अंतःकरण शुद्ध केलं की नाम घेता येतं. तू अखंड नाम घेतलं, माझंही जरी अखंड नाव भक्तांनी घेतलं तर त्यांचा जन्ममरण बेडा मी पार करीन असं बाबांनी सांगितलेलं आहे. आणि बाबांनी जबरदस्तीनं ते श्यामाच्या खिशामध्ये सहस्त्रनाम टाकून दिलं. वाडवडिलांची पुण्याईस बळ, तेनेच हे साई कृपेचे फळ. ऐसे सहस्त्रनाम निर्मळ, प्रपंच तळमळ वारील. इतर कर्मा लागे विधी, नाम घ्यावे कधी निर्वधी. तयान अनग्याय प्रदोषबाधी, उपासना साधी नाही तुझी. पण नाथांनी पण हीच वृत्ती केली होती. म्हणजे नाम कसं आहे, प्रपंचाची तळमळ वारेल. नामासारखं सोपं काय नाही आहे. नाथांनी पण एकदा असंच केलं होतं. नाथांच्या शेजारी एक ब्राह्मण राहायचा, पण कधी स्नान संध्या नाही, कधी कुठल्या गोष्टी नाही, पण पुराण श्रवण नाही, काय वाड्यात कधी पाऊल ठेवत नव्हता नाथांच्या. बाकी सगळे नाथांच्या दर्शनाला यायचे. पण मग उच्चवर्णी असोनी जन्म, वाया जातो हे जाणूनी वर्म. नाथाच उपजली कृपा परम, कैसा हा उपरम पावेल. म्हणून दयानी नको म्हणता, सहस्रनामाची दिदली संता. एक एक श्लोक पडविता पडविता निज उद्धारा साधला. नाथांना प्रश्न पडला, अरे हा जन्मलाय ब्राह्मण कुळी, पण याचं आचरण सगळं वाईट आहे, तर ह्याला कसं काय, ह्याला उपरम म्हणजे काय, परमार्थ किंवा पुढचं जन्म कसा येणार याचा. मग नाथांनी ते जबरदस्ती सहस्त्रनाम त्याच्या हाती दिलं आणि एक एक श्लोक शिकवत त्याचा निज उद्धार केला होता. या सहस्त्रनामाचा पाठ चित्तशुद्धीचा मार्ग धोपट. परंपरागत हा परिपाठ, तेनच ही आटाट बाबांना. तो आले रामदास जलद, घेऊनी सोनामुखी अंगद. अण्णा उभेच कळीचे नारद, वृत्तांत साध्यंत कळविला. आधीच रामदास आतताई, वरी नारदाची शिष्टाई. मग त्या प्रसंगाची अपूर्वाई, कोण गाईल यथार्थ. आधीच रामदास विकल्प मूर्ती, माधवरावांचा संशय चित्ती. म्हणे बळकावया माझी पोथी, बाबांना मध्यस्थी घातले. सोनामुखीची वार्ता विसरला, माधवरावांवरी घसरला. वृत्ती प्रकोपानावर झाला, उदंड बरसला वागडंबर. पोटदुखीचे हे ढोंग सगळे, तुवाच बाबास उद्युक्त केले. माझ्या पोथीवर तुझे डोळे, हेन चाले मज पुढे. नावाचा मी रामदास निदडा, पोथीन देता गुणाघडा. पाय मस्तक फोडीन तुझं पुडा, घालीन सडा रक्ताचा. तुझं माझ्या पोथीवर डोळा, सवेच रचून या कवटाळा. घालसी सकळ बाबांचे गळा, नामा निराळा राहून. माधवराव भाऊ समजाविती, रामदासा नाही शांती. तव माधवराव सौम्य वृत्ती, काय वदती ते परिसा. मी कपटी हा माझे माता, मारू नको रे प्रवाद वृता. काय तुझ्या त्या पोथीची कथा, नाही दुर्मिळता ती येला. तुझ्याच पोथीला काय सोने, किंवा हिरकणी जडली नेणे. बाबांचाही विश्वास जेणे, धरसीन जिने धिक्क तुझे. पाहुणी तयाचा अट्टहास, बाबा मोजरू बोलती त्यास. काय बिघडले रे रामदास, व्यर्थच आहे असं का भासी. अरे श्यामा आपलाच पोरगा, तू काय शिरात आणसी उगा. किमर्थ इतका कष्टसी वावगा, तमाशा जगा दाखविसी. ऐसा कैसा तू कलहतपर, कान बोलावे मधुर उत्तर. अरे या पोथ्या पडताही निरंतर, अजून या अंतर अशुद्ध. प्रत्यही अध्यात्म रामायण पडशी, सहस्त्रनामाचे आवर्तन करसी. तरीही उच्चंकुल वृत्ती न त्याजीशी, आणि म्हणविसी रामदास. उच्चंकुल वृत्ती, ऐसा तू कैसा रामदास. तुवा सवार्थी असावे उदास, परी तुटे ना पोथीचा सोस. काया कर्मास सांगावे, रामदासी नसावी ममता. सान थोरी असावी समता, तरी तुझी या पोरासी विषमता. झोंबसी हाता पोथीस्तव, जा बैस जाऊन स्थानावरी. पोत्या मिळतील पैशापरी, माणूस मिळेना अकल्पवरी. विचारांतरी राखावा, तुझ्या पोथीची काय मती. श्याम्याला त्यात कैची गती, उचलली म्याच आपमती. दिदली तया प्रति मीच ती, तुला ती तो मुखोद्गत. श्याम्यास द्यावी आले मनात, वाचेल ठेवील आवर्तनात. कल्याण अत्यंत होईल, काय त्या वाणीची रसाळता. मधुरता आणि कनवाळूता, तैसीच स्वानंद जळ शीतळता. अति पूर्वता ती याची. रामदास उमगला चित्ता, म्हणे माधवरावास फणफणता. घेईल बदला पंचरत्नी गीता, हे तुझा आता सांगतो.
रामदास इतका निवळला, तो माधवरावाचा आनंद झाला. एकच काय मी 10 तुझला, गीता बदला देईन. असो पुढे तो तंटा निमाला, गीता ग्रंथ जामीन राहिला. देवगीतेचा ज्यातेनं कळला, गीता कशाला तयास. साई सन्मुख अध्यात्म रामायण, पाठावर पाठ करी जो जाण. त्या रामदासे साईसी तोंड देऊन, करावे भांडण काहीसे. हे म्या तरी कैसे वदावे, दोष कोणास कैसे द्यावे. झाले ते प्रकार जरी न व्हावे, मत ठसावे कैसेनी. इतका झगडा लावला ज्याने, बाबांचेही घालविले दुखणे. कल्याण आहे माझे जेणे, अलौकिक देणे साईंचे. जरी न होता हा सायास, बसताना माधवरावाचा विश्वास. खरेच चढते ना अक्षर जिव्हेस, पाठची तयास होतो ना. ऐसा हा साईनाथ प्रेमळ, खेळी या परमार्थाचा दुर्मिळ. दाविल जेव्हा कैसी कळ, करणी अकळ तयाची. पुढे श्यामाची निष्ठा जडली, दीक्षिते नरक्याही संधी दिली. अक्षर ओळख करून घेतली, पोती चढली जिभेवर. असो हा माधवरावांचा वाद, पुढे शुद्ध बोधानुवाद. परमानंद पूर्ण हा विनोद, निर्विवाद सुखदायी. तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासिती, तयासी बाबास मोठी प्रीती. प्रसंग उत्पाता अभिव्यक्ती, दाविती कैसी अवलोका. एकदा जोगांची आली बग्गी, शिर्डी पोस्टात टपाल मार्गी. स्वीकाराया तया जागी, लागवेगी निघाले. पुस्तके पाहती तो ते भाष्य, लोकमानांचे गीतारस्य. बगलेस मारून मशिदीस, दर्शनार्थ पातले. नमस्कारार्थ खालविता डोई, भंगीही पडली बाबांचे पायी. बापूसाहेब ही कशाची घाई, बाबा ते ठाई पुसती. भंगी मग समक्ष फोडली, कसली काय ती वार्ता कळविली. ग्रंथास बाबांची हाती दिली, अवलोकली बाबांनी. ग्रंथ काढणे हाती घेतला, क्षणार्धात चाळून काढला. खिशातून 1 रुपया काढला, वरती ठेवला कौतुके. रुपयासह मग तो ग्रंथ घातला की जोगांचे पदरात. म्हणाले हा वाचा साध्यंत, कल्याणप्रद होईल. अशा बाबांच्या अनुग्रह कथा वर्णता येतील असंख्यता. ग्रंथ पावेल अतिविस्तृतता, म्हणून संक्षिप्तता आदरी. मग बाबांनी पाठवल्याप्रमाणे तो रामदास पटकन सोनामुखी घेऊन आला. तिथं अण्णा उभेच होत्या, अण्णा चिंचणीकर. दामोदर बाबरे सांगितलं ना मगाचं त्यांचं नाव, त्याने हा तिकटबीट लावून किंवा कळीचे नारद म्हणले त्यांना. त्याने ते रामदासाला सांगितलं की तुझा ग्रंथ श्यामेने घेतलाय. मग काय विचारता, तो रामदास आधीच कसा होता तर रागीट होता, कुतर्काची प्रतिभा होता. म्हणजे त्याच्या मनात काय ना काय असे कुतर्की विचार येत असत. मग तो सोनामुखीची वार्ता विसरला आणि माधवरावाशी भांडू लागला की तुझाच माझ्या पोथीवर डोळा होता आणि तूच बाबांना पोटदुखीचं खोटं निमित्त करायला लावलंस आणि तू माझा ग्रंथ घेतलास. माझा ग्रंथ मला परत दे, नाहीतर मी तुझ्या पुढे डोकं फोडीन आणि रक्ताचा सडा तुझ्यासमोर घालीन. माधवराव बिचारे सौम्य वृत्ती होते. ते समजावू लागले की अरे बाबा, मी नाही घेतली, मला बाबांनी दिली. मला काय तू कपटी बिपटी म्हणू नको. तुझ्या त्या पोथीची काय कथा, ती काय मोठी दुर्मिळ नाही आहे. तुझ्याच पोथीला काय सोनं लागलं आहे आणि बाबांचाही तुला विश्वास नाही की बाबांनी तुला पाठवलं आणि मला पोथी दिली तर तुझा काय उपयोग आहे म्हणे. मग बाबांनी त्याला गोड बोललं, का रे बाबा रामदासा, तुझं काय बिघडलं? तुला तर ती पोथी पाठ आहे, तोंडपाठ आहे. मग ह्याला दिलं तर काय तुझं जाते, कशाला एवढ्या शिरात आणतोयस? मीच दिली ती पोथी. अरे पोत्या पडता नाही निरंतर काय म्हणे फायदा तुझा? एवढं अध्यात्म रामायण पढतोस, एवढं सहस्त्रनाम पढतोस, पण तुझा अंतर अजूनही शुद्ध नाही आहे, तुझ्या मनाला शांती नाही. असा कसा तू रामदास आहेस रे? रामदासानं कसं त्याच्याकडे कुठल्या गोष्टीची ममता नसावी, म्हणजे कशामध्ये जीव अडकलेला नसावा. सगळ्यांपरी लहान थोर मोठं सगळ्यांवर समता ठेवायची. तू तर म्हणे एवढ्याशा पोतीसाठी त्याच्या हाताला झोंबाझोंबी करतोस. अरे तुझ्या पोतीची काय महती? मग ते एवढं बोलल्यानंतर बाबांनी तो रामदास बिचारा शांत बसला. पण काय बोलला, मग ठीक आहे, त्याच्या बदल्यात मला पंचरत्न गीता तरी दे. मग शामराव म्हणाले, माधवराव अरे बाबा, एकच काय, मी तुला 10 गीता देईन, पण असू दे, मला बाबांनी दिलं तर ती पोथी काय तू परत मागू नको.
मग असं करताना तो तंटा पुढे निवला आणि गीता ग्रंथ जामीन राहिला, म्हणजे तो बदली ग्रंथ दिला. आता ज्याला खरा देव समजला नाही तो गीता वाचून काय करणार, पण त्यांनी ती गीता घेतली. आता जो अध्यात्म रामांचे पाठावर पाठ करत होता त्यानं साईबाबांशी भांडण केलं, त्यांच्या तोंडाला तोंड दिलं. तर अशा माणसाला मी तरी कसा दोषी म्हणू, तर जाऊ दे असं लेखकाने सांगितलं. मग इतका झगडा लावला त्याने, बाबांचं दुखणं पण गेलं. बाबांचं दुखणं खरं नव्हतंच खरं, दुखणं पण गेलं आणि माझंच कल्याण आहे तिथं जाऊ दे असं म्हणून तो गप्प बसला. पुढं त्या श्याम्यानी तो ग्रंथ अजून दीक्षित म्हणजे काका दीक्षित हरी सीताराम दीक्षित हे BA LLB होते त्या काळातले, आणि दुसरा होता एक प्रोफेसर गणेश गोविंद नरके म्हणून. त्या दोघांना पण ते संथा दिली, त्यांच्याकडनं अक्षर ओळख करून घेतली आणि ती पोथी पाठांतर केली. असा माधवरावाचा जो वाद आहे तो एक प्रकारचा विनोद केला बाबांनी. पण जर एवढं त्याच्यावरती घडलं नसत्या गोष्टी, भांडण तंडण अमुक तमुक, तर मोठ्या मनांती माधवरावांनी कदाचित पाठ केलं नसतं, बाजूला सोडून दिलं असतं. पण हे एवढं घडल्यामुळं ते त्याच्याकडून आपोआप पाठ झालं. आता एकदा एक जोग म्हणून आहेत, त्यांचं एक पार्सल आलं पोस्टामध्ये. मग ते घ्यायला गेले, पुस्तक पाहिलं तर ते लोकमान्याचं गीता रहस्य होतं. मग तसंच बगलेला मारलं आणि साईंच्या दर्शनाला आला. मग ते नमस्कारला वाकले तर ते हातातलं पार्सलही पडलं बंगीखाली. बापूसाहेब कशाची घाई आहे, त्याला बापू म्हणायचे ना बाबा, बापूसाहेब कशाची घाई आहे म्हणे, बाबा म्हणायला लागले. मग ते फोडलं समक्ष तर आतमध्ये गीता रहस्य होतं. मग बाबांनी अजून स्वतःच्या खिशातून ₹1 काढला, तो ठेवला आणि दोघांना म्हणले की हे घ्या आणि वाचा म्हणे, यानं तुमचं आयुष्यामध्ये चांगलं कल्याण होईल. आता पुढची एक कथा पाहूया. एकदा शिर्डीचं ऐसे झाले, दादासाहेब खापर्डे आले, सपरिवार तेथे राहिले, प्रेमे रंगले बाबांच्या. खापर्डे नव्हे तर सामान्य ग्रस्त, अतिविद्वान मोठे प्रस्त, साई सन्निध जोडून हस्त, पायी मस्तक खालवीत, आंग्ल विद्या पारंगत, धारा संवेत कीर्तिवंत, वक्तृत्वे सर्वास हलवीत, मुगते गळत सायन पुढे. बाबांचे भक्त बाबांचे असंख्यात, परी बाबां त्यांच्यापाशी मुखव्रत, खापर्डे नुलकर बुट्टी व्यतिरिक्त, धरतान भक्त आढळता. इतर सर्व बाबाशी बोलत, काही तोंडासी तोंडही देत, नाही भिडभाड मुरवत, मुखव्रत ते याती गा. बोलण्याचीच काय कथा, बाबा सन्मुख तुकविती माता, अवर्णनीय त्यांची लीनता, श्रवणशालीनता ही तैसीच. विद्यारण्याची पंचदशी, समजून घ्यावी दयापासी, ते दादासाहेब मुखवृत्तीसी धरित मशिदीस येताच. शब्द ब्रह्माचे कितीही तेज, शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज, साई परब्रह्ममूर्ती सतेज, विद्वत्ते लाज लावीती. 4 महिने तयांचा वास, कुटुंब राहिले 7 मास, दिवसेंदिवस उभयतास, अति उल्हास वाटला. कुटुंब मोठे निष्ठावंत, साईपदी प्रेम अत्यंत, साईस नित्य नैवेद्य आणित, मशिदीत स्वहस्ते. होईन जो नैवेद्य ग्रहण, बाईस तोवर उपोषण, महाराजांनी केल्या सेवन, मागून जेवण बाईंचे. असो एकदा आली वेळ, बाबा परम भक्त वत्सल, बाईंची श्रद्धा पाहून याचळ, मार्ग सोजवळ दावीत. अनेकांच्या अनेक परी, बाबांची तो अगदीच न्यारी, हसत खेळत अनुग्रह वितरी, तो दृढ अंतरे ठसावे. एकदा सांजा शिरापुरी, भात वरांना आणि खिरी, सांडगे पापड कोशिंबिरी, बाईने ताटभरी आणले. ऐसे ते ताट येता क्षणी, बाबा अति उत्कंठित मनी, कपणीच्या आस्तण्यावरी साडणी, आसनावरुनी उठले, जाऊन बैसले भोजनस्थानी, घेतले ताट सन्मुख ओढुनी, वरील आच्छादन बाजूस सारुणी, अन्नसेवनी उद्युक्त. नैवेद्य येता इतरे भोवत, त्याहुनी सरस अपरिमित, कित्येक वेळ ते पडून राहतं, यावरीच हेत काय तुका. ही तो प्रपंचाची वार्ता, शिवावी का संतांचे चित्ता, माधवरावजी साई समर्था, म्हणती ही विषमता का बरे. अवघ्याची ताटे ठेवून देता, कोणाची चांदीची ही दूर भिरकाविता, मात्र या बाईचे येताच उठता, खाऊ लागता नवलहे. हिचेच अन्न काय इतके गोड, देवा हे आम्हास मोठे गुड, कायतरी हे तुझे गारुड, आवड निवड तुम्हा का. बाबा म्हणती सांगू काही, काय या अन्नाची अपूर्वाई,
पूर्वी ही एक वाण्याची गाई दुधाळ लई लठ्ठासे. मग ती कुठे नाहीशी झाली, माळीयाकडे जन्मास आली. तिथं पुढे क्षत्रियाकडे गेली, पत्नी झाली वाणियाची. पुढे ही उपजली ब्राह्मणापोटी, बहुत काळाने पडली दृष्टी. प्रेमाचे 2 घास पोटी, सुखसंतष्टी जाऊ दे. ऐसी म्हणून यथेष्टित जेवले, मुख आणि हात धुतले. सहज तृप्तीचे ढेकर दितले, बसले येऊन गादीवर. बाईने मग करुणी नमन, आरंभिले साई चरण संवाहन. बाबांनी ती संधी साधून, हितगुज सांगून पाहिले. बाई जयानी चरण सुरी, दाबीत ते कर बाबा स्वकरी. पाहून देव भक्ताची चाकरी, करी मस्करी तव श्यामा. ठीक चालले आहे की देवा, काय मौजेचा देखावा. पाहून या परस्पराच्या भावा, वाटे नवलावा अत्यंत. पाहून तिचा सेवा काम, बाबा प्रसन्न बाबांचे अंतर्याम. हळूच म्हणती राजा राम बदसाचे. ऐसे मंत्र आहे नित्य, सफल होईल आई जीवित. शांत होईल तुझे चित्त, हित अपरमित पावशील. काय त्या वचनाची मात, हृदयांतरी जाऊन खोचत. वचन योगेच शक्तिपात, क्षणार्धात करीत. ऐसाच कृपाळू श्री समर्थ, प्रणत पाळ साईनाथ. पूर्वी नित्य भक्त मनोरथ, साधी निजे हित भक्तांचे. अत्यंत हित अत्यंत प्रीती, अत्यंत लीन श्रोतया प्रती. कथितो मी ते धरा चित्ती, करतू विनंती सलगीची. लंपट गुळाची गोडी, सांडीन मुंगी तुटता मुंडी. तैसी या साई चरणी दडी, कृपा परवडी रक्षील तो. गुरुभक्त हे नाही वेगळे, दोघेही एकांगा आगळे. प्रयत्न वेगळे करता बळे, अभिमान गळे करत्याचा. एका वाचून एक ठेला, कच्चा गुरु तो कच्चाही चेला. परी जो पक्क्या गुरुचा चेला, द्वैतिया बोलत यासी. गुरु राही एका ठाई, शिष्य तयाचा इतर गावी. ऐसे जयाचे मन भावी, तो मान भावी उभयही. मुळीच जरी नाहीत दोन, वेगळी का मग ती कुठून. न राहे एका विण, इतके अनन्य ते दोघे. गुरु भक्तात नाही अंतर, ऐसे वास्तव्य निरंतर. गुरुपदावरी भक्त शिर, हाय उपचार स्थूलाचा. भक्त अद्वैत भजन पर, गुरुही अद्वैत भक्त पर. ऐसेन मिनता परस्पर, केवळ तो व्यवहार नावाचा. कैसे लादेल अन्नाच्छादन, क्षणमात्रहीन करा चिंतन. हे तो सर्व प्रारब्धाधीन, प्रयत्नाविना अपाद्य. करू जाल प्रयत्न संपादन, तर तो होईल व्यर्थ क्षीण. प्रयत्ने व्हा परमार्थ संपन्न, चिंतन रात्रंदिन हे करा. उत्तिष्ठ आणि जागृत, गाढ निद्रेत पडता का घोरत. श्रुती माय तारस्वरे गरजत, प्रेमे जागवित भक्तास. सर्वानर्थ वीजभूत, अविद्या निद्रेत जे जे लोळत. तयांनी ते वेळी होऊन जागृत, गुरु ज्ञानामृत सेवावे. असेच एक बाबांचे दादासाहेब खापर्डे नावाचे एक अजून भक्त होते. हे बरेच एकत्र, निमोणकर, दादासाहेब खापर्डे, अजून कोण, या सगळ्यांचे उल्लेख ना गजानन महाराजांच्या पोथीत पण येतात. बरं, म्हणजे हे दोन्ही संतांचे भक्त होते. तर ते असे आंग्लविद्या पारंगत होते, उत्तम इंग्लिश यायचं त्यांना. शिवाय अध्यात्मातले ग्रंथ सगळे तोंडपाठ होते त्यांचे. त्यांची कीर्ती होती तिकडे, कुठल्या तरी उच्च पदावरती होते ते सगळे. वक्तृत्व असं भारी होतं त्यांचं, असं सगळं. पण हे दादासाहेब खापर्डे, एक नुलकर आणि एक बुट्टी, ही 3 माणसं बाबांच्या तिथं आली चरणापाशी की त्यांच्या तोंडून शब्द फुटायचाच नाही, शांतच व्हायचे, जसं काही व्रत घेतलेलं आहे. मग खरं ते विद्या पारंगत होते. त्यांच्याकडनं पंचदशीसारखे ग्रंथ, विद्यारण्यासारख्या ग्रंथ जे आहेत ते समजून घ्यावे असे दादासाहेबांची कुवत होती. पण म्हणतात की शब्दतेज आणि ब्रह्मतेज यातला जो फरक आहे, तो शेवट कसे शब्दाचे मालक होते आणि साईबाबा स्वतःच ब्रह्मतेज होते ना. मग ते शब्दतेज हे ब्रह्मतेजा पुढं फिकं पडायचं. आणि म्हणून तिथं ते का त्यांना ती समज होती. उगाच बाबांपुढं ते वाचाळपणा करत नव्हते, तर शांतपणे बाबांचं निरीक्षण, बाबांचं म्हणजे डोळ्यानं किती बाबांना बघू, किती त्यांची सेवा करू, अशी वृत्ती होती. एकदा 4 महिने ते स्वतः राहिले आणि कुटुंब त्यांचं 7 महिने बाबांच्या तिथं शिर्डीला येऊन सन्निध राहिलं. मग ते निष्ठावंत होते. ती बाई माऊलीला खूप बाबांवर प्रेम होतं. ती रोज मशिदीला म्हणजे बाबांना नैवेद्य घेऊन यायची.
आणि तो पण ती स्वतः पण तोंडामध्ये घास घालायची नाही. आणि बाबा पण काय करायचे, आले की म्हणजे अशी एकदम उत्कंठ असायची, कधी एकदा येतोय. आणि आला की तो नैवेद्य बाबा तिचाच नैवेद्य खात असत. मग एकदा श्याम्यानेच विचारलं की बाबा, अनेकांच्या घरून नैवेद्य येतो, पण तुम्ही मात्र या बाईचाच नैवेद्य का खाता? मग एकदा तिने सांजा, शिरापुरी, वरण भात, खीर, सांडगे, पापड सगळं भरवून आणलं. बाबाने पण लगेच आपल्या आसनावरनं उठले, दोन्ही आस्तण्या कपणीच्या मागं सारल्या आणि जेवायला घेतलं. श्याम्या म्हणला, ओ कधी कधी तुम्हाला चांदीच्या ताटात जेवण येतं, ते ताट पण तुम्ही फेकून देता, हिचं अन्न मात्र तुम्हाला का गोड लागतं? मग बाबा म्हणले, पूर्वी ना ही एक गाय होती, ह्या अन्नाची अपूर्व आहे मी तुला काय सांगू, ते दुधाळ लई लठ्ठ होती, म्हणजे अशी गाय होती वाण्याची. मग तिथनं कुठं नाहीशी झाली आणि माळ्याकडे जन्माला आली. पुढे ती क्षत्रियाकडे गेली, मग वाण्याची पत्नी झाली. आता ही ब्राह्मणाच्या पोटी उपजली आणि खूप काळानं माझ्या दृष्टी ही पडलेली आहे. प्रेमाचे तिचे 2 घास मी पोटी घेतो, तिला पण ते संतुष्ट आनंद वाटू दे. मग बाबांनी हात धुतले, ढेकर दिला. मग बाई बाबांच्या जवळ आली आणि बाबांचे पाय दाबू लागले. आणि बाबा पण तिचे हात दाबत होते, म्हणजे किती प्रेम की बाबा माझे पाय दाबून तुझे हात दुखले असतील, मग ते हात दाबत होते. मग श्यामराव म्हणले, काय मौजेचा देखावा, काय चाललंय बाबा? बाई तुमचे पाय दाबते आणि तिचा सेवा काम बघून तुम्ही तिचे हात दाबताय. तर म्हणे, अरे आई पण थकली असेल ना. मग तिला हळूच म्हणले, बाबा आई राजाराम राजाराम हा मंत्र म्हणत राहा, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल, असा तिला बाबांनी तिथं मंत्र दिला. तर बाबांचं बोलणं बिलणं अतिशय प्रेमळ आणि मृदू असायचं, त्यामुळे लोकांना एकदम ते हृदयापर्यंत पोचायचं. जसं मुंगळा एकदा गुळात शिरला की त्याचं डोकं तुडून काढलं तरी मुंगळा त्यातनं बाहेर पडत नाही, तसं हे आहे की गुरु आणि भक्त हे वेगळे नाहीच आहेत, दोघं एकच आहेत. भले ते कधी कधी शरीराने वेगवेगळे राहत असतात, पण ते एकमेकाला सगळ्या गोष्टी समजत असतात. समजा गुरु एका गावी आहे, शिष्य दुसऱ्या गावी राहतो, पण तो असा मनाने वेगळा नसतो. म्हणजे त्यांचं ते एक अद्वैत झालेलं असतं. त्यांच्यामध्ये द्वैत नावाची, म्हणजे वेगळं तू मी वेगळा म्हणजे द्वैत, आणि अद्वैत म्हणजे तू आणि मी एकच आहे, तर असं द्वैत मात्र त्यांच्यामध्ये नसतं. गुरु भक्तांमध्ये कुठलं अंतर नाही. अगदी गुरुच्या पायावर भक्ताने शिर ठेवलंय तरी तो पण एक उपचार आहे आपलं, म्हणजे काय करायचं आहे ते दाखवलेलं आहे म्हणून. पण प्रत्यक्षामध्ये ते दोघं एकमेकामध्ये अद्वैत आहेत. तेवढे पण ते वेगळे नाहीत की शिष्याचं शिर गुरुच्या पायावर आहे म्हणजे 2 झाले ना, पण प्रत्यक्षात पण ते तेवढे पण वेगळे नाही आहेत असं सांगितलेलं आहे. आणि श्रुती स्मृती आहेत ना आपल्या कठोपनिषद, ती श्रुती अशी ओरडून सांगत असते कायम की जागे राहा, उत्तिष्ठ, उठा, जागे व्हा, गाढ निद्रा सोडून द्या आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी जागे राहा. सर्वानर्थ बीजभूत अविद्या निद्रेत जे होतं, जे अविद्येत लोळत पडलेले आहेत त्यांना ही श्रुती स्मृती जाग करते आणि गुरुनी जे ज्ञानामृत दिलेलं आहे ते ज्ञानामृत तुम्ही घ्या असा उपदेश करते. साहंकार किंचित जीव, निरहंकार सर्वज्ञ जीव, दोघा ठाई अभेदभाव, भावया उपाव गुरु एक, अविद्योपाधी आत्मा जीव, मायोपाधी आत्मा शिव, जाणे घालू हा भेदभाव, समर्थ गुरु राव एकला, मनसंकल्प विकल्पाधीन, करा साई पायी समर्पण, मग तेथून पावे जे स्फुरण, त्याचे अहंपण त्याजवळ, तैसीच सकळ क्रियाशक्ती, तीही समर्पा साई प्रती, मग तो आज्ञापी जैसे रीती, तैसे चित्ती वर्तावे, जाना सकळ साईंची सत्ता, भार घालून नेता यावरता, कार्यकर्ता निराभिमानता, सिद्धी ये हाता विकळ, म्हणजे साईंचीच सगळीकडे सत्ता आहे असं मनामध्ये आणा आणि साईंवरच भार घालून आपल्या मनातले जे संकल्प विकल्प आहेत, म्हणजे चांगले विचार वाईट विचार जे काही आहे ते सगळं साईंच्या चरणी घाला. माझा विचार, मी, माझं शरीर असं काही अभिमान धरायचं नाही, तर तुमच्या हाताला सिद्धी प्राप्त होईल. परी म्हणाल मी हे करीन, धराल अत्यल्पही अभिमान, फळ येईल तत्काळ दिसून, विलंबही क्षण लागत, माया मोह निशीच, या कुशीचे त्या कुशीच, हे माडा असता देता आळस, हरिगुरु कृपेस लादला, तेही केवळ अष्टद्रवर्षने, तेही केवळ अदृष्टवशे, तेही केवळ अदृष्टवशे, म्हणजे दैववशात आपल्या शरीरातनं
दिसणार नाही असं आहे. मायामोह म्हणजे काय, तर रात्रीच्या कुशी आहेत, आपण ही कुशी ती कुशी बदलतो, ते मायामोह आहे. हेमाडपंतांनी आळस जरी मी दिला म्हणे तरी माझ्या गुरुकृपेलाच लादला तो, म्हणजे मी दिलेला आळससुद्धा मी गुरूंना अर्पण केला आहे. आणि ही दैववशातली गोष्ट, जे नशिबात आहे तुमच्या तेच तुम्हाला मिळतं. विना अभ्यास वासायासे, त्यानेच केवळ निज उपदेशे गौरविले ऐसे वाटते. करावया भक्त उद्धार, करोनी निज चरित्र निर्धार. गळेच त्याचा धरोणी कर, ग्रंथ सविस्तर लिहिला. अखंडानुसंधान सूत्र, अनन्य प्रेम पुष्पी विचित्र. गुंफोनी आहार मनोहर, अर्पू सादर साईस. मिळवू स्वराज्य सिंहासन, होऊ स्वपदी विराजमान. भोगू स्वानंद निराभिमान, सुखाय मान निजांतरी. ऐसे आगाध साई चरित्र, पुढे कथा याहुनी विचित्र. दत्तावधान व्हा क्षण मात्र, श्रवण पवित्र करावया. पुढे येईल अध्याय त्रयी, बाबा बैसवण ठाईचे ठाई. दृष्टांताची अपूर्वाई, पहा नवलाई दावीतील. यातील आरंभीचा अध्याय, लाला लखिमचंदांचा विषय. प्रेमसूत्रे बांधुनी पाय, दाविला निज ठाय तयास. बराणपुरस्थ बाई एक, तिच्या खिचडी लागी कामुक. होऊन केले दर्शन उत्सुक, दाविले कौतुक प्रेमाचे. पुढे मेघाची या स्वप्नात, त्रिशूळ काढाया दृष्टांत. तयापाठी अकस्मात, लिंग हो प्राप्त शंकराचे. ऐसी अनेक कथा, येथून पुढे येतील आता. भक्तिपूर्वक ऐकता श्रोता, श्रवण सार्थकता होईल. सैदव सिंधू निमज्जन, तैसा हेमाड साईस शरण. सोहम भावाच्या भिन्न रूपण, त्या अनन्य शरणे नमन मी. वरी करी प्रेमे विनवण, लागो अहर्निश साईंचे ध्यान. त्याविन ध्याने नरिगो आन, मन सावधान असावे. होईल मागील परिहार्य, पुढील निर्दाळून जावा पार. अवशेष ते मध्यंतर, राहो निरंतर गुरुपायी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, दीक्षानुग्रह दान नाम. सप्तविशंती अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तु. आता याहून पुढील कथा अधिक अगाध आणि विचित्र आहे. 3 अध्याय म्हणजे एकच कथा पुढे 3 अध्यायामध्ये चाललेली आहे. पहिल्यामध्ये लाला लखीमचंदाचा विषय आहे, त्याला प्रेमसूत्राने बांधून कसा आपल्या ठाई बाबांनी जागा दिली. दुसरी एक बऱ्हाणपूरची बाई आहे, तिला खिचडीसाठी तिच्या खिचडीची इच्छा धरून बाबांनी तिला दर्शन घ्यायला बोलवली किंवा तिला खिचडीची इच्छा झाली असं आहे. पुढे मेघाची, मग त्या गावचा एक निस्सिम भक्त होता बागांचा, मेघा म्हणून. त्या स्वप्नात बाबा स्वतः जाऊन त्रिशूळ काढायचा दृष्टांत दिला आणि त्या त्रिशूळाच्या पाठी त्याला अकस्मात शंकराचं लिंग प्राप्त झालं. अशा अनेक कथा आहेत, त्या आपण आता पुढल्या अध्यायात पाहूया. मन देऊन ऐका भक्तिपूर्वक, तर तुमच्या ऐकण्याची सार्थकता होईल. जसं ते मीठ सागराला भेटायला जातं, सागरातच मिठाचा कडा पडतो, तो त्याच्यामध्ये विलीन होतो, तसे तुम्ही या भक्तिरसामध्ये विलीन व्हा असं सांगून इथे हा अध्याय समाप्त केलेला आहे. मला राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.